नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स एमपीएससी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे व्यक्तिविशेष आणि त्याच्यामध्ये पण आपण निधन वार्ता अलीकडील ज्या महत्त्वाच्या निधन वार्ता झालेल्या आहेत त्या सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. बघा, पहिलं आहे सलीम दुरानी. आता सलीम दुरानी हे अर्जुन पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले होते. त्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. तर जन्म त्यांचा अफगाणिस्तान काबूलचा आहे आणि 2011 मध्ये त्यांना सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. तर एक महत्त्वाचे क्रिकेटपटू आहेत ज्यांना पहिला अर्जुन पुरस्कार मिळवणारे ते पहिले क्रिकेटर होते. त्यानंतर गिरीश बापट, एक भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते, ज्येष्ठ नेते म्हणजे गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे. 1995 पासून सलग 5 वेळा आमदार म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 2014-19 मध्ये राज्य सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री राहिलेले आहेत. तसेच संसदीय कामकाज मंत्री ते राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा त्यांनी पराभव केला आणि लोकसभेमध्ये ते निवडून सुद्धा गेलेले आहेत. त्यानंतर आहेत प्रकाश सिंग बादल. प्रकाश सिंग बादल एक पंजाबचे महत्त्वाचे नेते, शिरोमणी अकाली दल या पक्षाशी ते संबंधित आहेत आणि 5 वेळा पंजाबचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे, 5 वेळा. आणि जेव्हा ते पहिल्यांदा 1970 मध्ये पंजाबचे मुख्यमंत्री झालेले होते तेव्हा ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते देशामधले. 2015 मध्ये त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मार्च-जून 1977 या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रीपद सुद्धा भूषवलेलं आहे. तर प्रकाश सिंग बादल एवढी माहिती लक्षात असू द्या. पुढे आहे डॉक्टर जफरुल्ला चौधरी. हे कोण आहेत तर बांगलादेशचे ज्येष्ठ स्वातंत्र्ययुद्ध सेनानी पण आहेत. तसेच सोबतच ते डॉक्टर आहेत आणि सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते सुद्धा ते आहेत. बांगलादेशच्या राष्ट्रीय औषध धोरणाचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर जफरुल्ला चौधरी. रॅमन मॅगसेसे पुरस्कार या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि 1992 मध्ये त्यांना एक प्रतिष्ठित राईट लाईव्हलीहूड प्राइज पुरस्कार सुद्धा त्यांनी जिंकलेला आहे. इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार आहे. दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 1977 मध्ये त्यांना बांगलादेशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्य पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. तर माहिती असू द्या, बांगलादेशचे कोण आहेत सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते डॉक्टर जफरुल्ला चौधरी. त्यानंतर उत्तरा बावकर कोण आहेत तर वास्तुपुरुष चित्रपटात त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकेने रसिकांच्या हृदयात घर केलेले आहे. अभिनेत्री आहेत उत्तरा बावकर, ज्यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर त्यांना 1988 आणि 1996 मध्ये एक दिन अचानक आणि दोषी या 2 चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्यानंतर आहेत डॉक्टर राम ताकवाले. यांचं नाव आपण बऱ्याचदा HRD मध्ये शिक्षणाचा अभ्यास करताना ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये यांचा उल्लेख त्या ठिकाणी येतो. डॉक्टर राम ताकवाले ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ होते भारतामधील. देशातील सर्वात तरुण कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ते कुलगुरू होते. तसेच त्यांच्याच प्रयत्नातून 1989 मध्ये महाराष्ट्रामध्ये ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी स्थापना झाली ती कोणाच्या प्रयत्नातून झाली? डॉक्टर राम ताकवाले यांच्या प्रयत्नातून झाली. आणि तेच या मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू राहिलेले आहेत, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे. तसेच त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त जे केंद्रीय राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद सुद्धा भूषवलेले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ज्ञान महामंडळाची निर्मिती सुद्धा झालेली आहे. तसेच त्यांनी नॅक ही जी प्रतिष्ठित संस्था आहे UGCच्या अंडर त्याचे सुद्धा कार्यकारी अध्यक्षपद भूषवलेले आहे. तर महत्त्वाचे शिक्षण तज्ज्ञ आहेत डॉक्टर राम ताकवाले. पुढे आहे डॉक्टर किशोर सानप. ओळख काय आहे त्यांची? संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक आणि ज्येष्ठ साहित्यिक. साहित्याशी संबंधित आहेत. संत साहित्याचे अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. शैक्षणिक व सामाजिक योगदानासाठी त्यांना 2005 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे ऋतू हा कविता संग्रह, तसेच पांगुळवाडा, हारास, भूवैकुंठ, कादंबरी, मी अनादीचा अवस्थ, गा कोवळी पानगड हा कथासंग्रह, युगपुरुष तुकाराम हे त्यांचं काय आहे? साहित्य आहे. त्यानंतर जॉन बी गुड इनफ
यांच्यावर प्रश्न देखील आला होता एका एक्झाममध्ये. जगातील सर्वात वयस्कर नोबेल विजेतेचा मान त्यांच्याकडे आहे. वयाच्या 97 वर्षी त्यांना केमिस्ट्रीचा नोबेल पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर झालं होतं. 97 की 93 असं काहीतरी आहे, परंतु ते जगातील सर्वात वयस्कर नोबेल विजेते ठरलेले आहेत, ज्यांचा अलीकडेच मृत्यू झालेला आहे. त्यांचा लिथियम आयन बॅटरीच्या शोधात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जी सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये आपण पाहतो की लिथियम आयन बॅटरीचा वापर होतो, तर त्याचे जनक किंवा ते बॅटरी बनवण्यामध्ये एक मोलाचा वाटा कोणाचा आहे? जॉन बी गुडिनफ यांचा सुद्धा आहे. जॉन बी गुडिनफ, एम स्टॅनली व्हायटिंगम आणि अकिरा याशिनो या तिघांनी मिळून या बॅटरीचा शोध लावलेला आहे. 2019 मध्ये या तिघांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने गौरवले होते. तेव्हा ते सर्वात वयस्कर नोबेल विजेते ठरले होते. त्यानंतर मनोज मिश्रा, त्यांची ओळख होती यमुना मॅन म्हणून. पर्यावरणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अभ्यासक मनोज मिश्रा होते. आणि 2003 दिल्ली पीस इन्स्टिट्यूट चॅरिटेबल ट्रस्ट त्यांनी स्थापन केली. 2007 मध्ये यमुना जीए अभियान सुद्धा त्यांनी सुरू केले होते. पुढे आहे अमीर रजा हुसेन. कोण आहेत? प्रसिद्ध नाट्य अभिनेता आणि दिग्दर्शक अमीर रजा हुसेन. द 50 डे वॉर, कारगिल युद्धावर आधारित हा चित्रपट आहे आणि द लिजेंड ऑफ राम यासारख्या निर्मितीसाठी त्यांची ओळख मानली जाते अमीर रजा हुसेन यांची. त्यानंतर 2001 मध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे प्रसिद्ध आणखी चित्रपट जर पाहिले तर बाहुबली, RRR, आदिपुरुष या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतः काम केलेले आहे. त्यानंतर आहे सुलोचना लाटकर. मूळ नाव रंगू दिवाण असं त्यांचं होतं. मराठा तितुका मिळवावा चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊंची महत्वाची एक भूमिका त्यांनी साकारलेली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. एक महत्वाच्या अभिनेत्री महाराष्ट्रामधील कोण आहेत? सुलोचना लाटकर आहेत. त्यानंतर जयंत सावरकर उर्फ अण्णा हे सुद्धा महत्वाचे आहेत. शेवटचा त्यांचा चित्रपट रॉकी हँडसम होता. 2016 मध्ये उस्मानाबादच्या 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत सावरकर उर्फ अण्णा यांनी भूषवलेले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना 2017 साली प्राप्त झालेला आहे. त्यांचं आत्मचरित्र जर पाहिलं तर एक छोटा माणूस हे त्याचं नाव आहे. जयंत सावरकर उर्फ अण्णा हे सुद्धा अभिनयाशी संबंधित आहे. सुलोचना लाटकर महत्वाच्या अभिनेत्री. त्यानंतर आमिर रजा हुसेन हे सुद्धा त्याच फील्डचे आहेत, परंतु नाट्य अभिनेता तसेच ते दिग्दर्शक सुद्धा होते. त्यानंतर आहे बघा टीना टर्नर. अमेरिकन वंशाच्या प्रसिद्ध गायिका टीना टर्नर यांचे अलीकडेच निधन झाले. रॉक अँड रोलची राणी म्हणजे टीना टर्नर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचं टोपण नाव काय होतं? रॉक अँड रोलची राणी. त्यांना तब्बल 8 ग्रॅमी पुरस्कार त्यांनी जिंकलेले आहेत. त्याच्यामुळे माहिती असू द्या की एक गायिका आहे आणि अमेरिकन वंशाची किंवा अमेरिकेची आहे. रॉक अँड रोलची राणी असं तिचं टोपण नाव होतं. त्यानंतर रवींद्र महाजनी. ओळख आहे मराठी चित्रपट सृष्टीतील देखणा नायक. मुंबईचा फौजदार, झुंज, देवता, गोंधळात गोंधळ या चित्रपटातील त्यांची जी भूमिका आहे ती महत्वाची होती. त्या भूमिका त्यांच्या गाजलेल्या आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला होता. अभिनयाशी संबंधित आहेत. त्यानंतर उन्मन चंडी काय आहेत? कोण होते हे? केरळचे 10वे मुख्यमंत्री उन्मन चंडी यांचे अलीकडेच निधन झालेलं आहे. 2 वेळा ते केरळचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे. 4 वेळा केंद्रात ते मंत्री राहिलेले आहेत. सलग 12 वेळा विधानसभा निवडणूक जिंकून 18,728 दिवस आमदार होण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? उन्मन चंडी यांच्या नावावर आहे. वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनले आणि पुढे 11 वेळा त्यांनी विजयाची पुनरावृत्ती केलेली आहे. तर एक महत्वाचे नेते उन्मन चंडी केरळचे माजी मुख्यमंत्री होते. त्यानंतर बघा बिंदेश्वर पाठक ओळख काय आहे? भारताचे टॉयलेट मॅन म्हणून त्यांची ओळख सुद्धा आहे, कारण त्यांनी प्रथम डिस्पोजल कंपोस्ट टॉयलेटचा शोध लावला होता भारतामध्ये 1968 मध्ये. त्यानंतर 1970 मध्ये सुलभ इंटरनॅशनलची स्थापना करून नागरिकांना स्वच्छ शौचालयाची सुविधा उपलब्ध करून त्यांनी दिली होती बिंदेश्वर पाठक यांनी. त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ते होते. भारताचे टॉयलेट मॅन म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे महत्वाचं आहे.
त्यानंतर नामदेव धुंड महानोर हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहेत परीक्षेसाठी. महाराष्ट्राचे रानकवी म्हणून त्यांची ओळख होती. शेती हे त्यांचे पहिले प्रेम असे ते म्हणायचे. त्यांचे कविता संग्रह जे आहेत त्या रानातल्या कविता हा त्यांचा पहिला कविता संग्रह आहे. त्यानंतर बरेच त्यांचे कविता संग्रह आहेत. कादंबरी पण आहे, गांधारी नावाची त्यांची कादंबरी आहे. त्यानंतर राजकीय कारकीर्द जर त्यांची पाहिली तर 1978 1990 विधान परिषदेवर ते निवडून गेलेले आहेत आणि पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. तसंच जनस्थान पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पानझड या कादंबरीला किंवा या कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 2009 साली. त्यानंतर विंदा करंदीकर, महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. तर एक महत्त्वाचे साहित्यिक किंवा कवी, रानकवी नामदेव धुंड महानोर हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर टोनी बेनेट हे कोण आहेत? अमेरिकन मास्टर पॉप गायक अशी त्यांची ओळख. ठीक आहे, अमेरिकन मास्टर पॉप गायक ते होते. तब्बल 20 ग्रॅमी पुरस्कार आणि 1 जीवन गौरव पुरस्कार, 2 प्राईम टाईम एमी पुरस्कार एवढे हे प्रतिष्ठेचे म्हणजे सिंगिंगच्या संबंधित किंवा गायनाच्या संबंधित सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार कोणते आहे? ग्रॅमी अवॉर्ड आहेत. ते त्यांना 20 प्राप्त आहेत. विचार करा, म्हणजे एवढे प्रसिद्ध किंवा एवढे कुशल किंवा चांगले ते पॉप गायक होते. टीना टर्नर यांना किती आहेत? 8 आहेत. 8. टीना टर्नरपेक्षा जास्त 20 ग्रॅमी पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत, जे आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे, 8 ग्रॅमी पुरस्कार. टीना टर्नर अमेरिकन वंशाच्याच गायिका होत्या. सोबतच टॉनी बेनेट हे सुद्धा अमेरिकन मास्टर पॉप गायक होते. यांचे सुद्धा अलीकडे निधन झालेले आहे. पुढे बघा आणखी काही महत्त्वाच्या व्यक्ती. जयंता महापात्रा इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय कवी होते. तर इंग्रजीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कवी कोण? जयंता महापात्रा. 1981 मध्ये त्यांना तो पुरस्कार मिळाला रिलेशनशिप्स या कविता संग्रहासाठी. 2019 मध्ये ते साहित्य अकादमीचे फेलो बनणारे पहिले भारतीय इंग्रजी कवी होते. तर इंग्रजीच्या संबंधित त्यांचं कार्य आहे. इंग्रजी एक कवी होते ते आणि पहिले व्यक्ती होते की ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार म्हणा इंग्रजी भाषेसाठी किंवा साहित्य अकादमीचे फेलो बनणारे पहिले इंग्रजी कवी ते होते. त्यानंतर CR राव तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण संख्या शास्त्राबरोबरच जनुकीय विज्ञान, मानव वंशशास्त्र, अर्थशास्त्र अशा विषयांचा त्यांचा अभ्यास होता आणि त्यांना बघा इंटरनॅशनल प्राइज इन स्टॅटिस्टिक्स 2023 हा पुरस्कार जाहीर झाला होता. एक महत्त्वाचा पुरस्कार आहे, कारण हा संख्याशास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तर एक महत्त्वाचे व्यक्ती आहे CR राव. संख्या शास्त्राच्या बद्दल त्यांचं काम आहे, संख्याशास्त्र. कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट येथे अध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यांना भारत सरकारचे पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे 2 नागरी पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच विज्ञान क्षेत्रातला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर हरी नरके, प्राध्यापक हरी नरके हे ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांचं कार्य जे आहे ते महात्मा फुले यांच्या संबंधित आहे. महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्य, त्यांचे जे जे काही साहित्य आहे ते जास्तीत जास्त महात्मा फुलेंवर आहे. हा हरी नरके यांचा अभ्यास आणि संशोधनाचा विषय तो होता. ठीक आहे. पुढे आहेत दारियस फोर्ब्स. यांची ओळख आहे बॉयलर मॅन ऑफ इंडिया. जसं आपण बिंदेश्वर पाठक पाहिले टॉयलेट मॅन ऑफ इंडिया, त्याच पद्धतीनं दारियस फोर्ब्स हे बॉयलर मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. सेंटर फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ फिलॉन्थ्रोपी या संस्थेचे ते सहसंस्थापक होते. त्यानंतर बॉयलरमध्ये त्यांची एक बॉयलर बनवण्यामध्ये एक त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यानंतर डॉक्टर वल्लभ पगुदाई श्रीनिवास राघवन हे कोण होते? तर DRDOचे माजी प्रमुख राहिलेले आहेत. यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते पहिले भारतीय फेलो होते. पुस्तक होतं त्यांचं फ्रॉम टेम्पल्स टू टर्बाईन हे त्यांचं पुस्तक. त्यानंतर सरोजा वैद्यनाथ भारतनाट्यम गुरु होते. ठीक आहे, शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत. भारतनाट्यमचे ते गुरु होते. दिल्ली येथे गणेश नाट्यालयाची स्थापना त्यांनी केली होती. 2002 मध्ये त्यांचा कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि 2013 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना
सन्मानित करण्यात आले होते. सरोजा वैद्यनाथ यांना 2008 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. 2023ला संगीत नाटक अकादमी फेलोशिप, जी एक प्रतिष्ठेची फेलोशिप आहे, ते सुद्धा त्यांना प्राप्त आहे. अकादमी रत्न पुरस्कार ज्याला म्हणतात, ते सुद्धा त्यांना काय आहे, प्राप्त आहे. तर महत्त्वाचे आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे एम एस स्वामीनाथन, भारतातील हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांचं अलीकडेच निधन झालं. त्यांचा जन्म जर पाहिला तर कुंभकोणम मद्रासचा आहे. त्यानंतर फिलिपिन्स मधील इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट इरी, जी महत्त्वाची संस्था आहे, आंतरराष्ट्रीय, त्याचे महासंचालक ते होते. 1987 मध्ये पहिल्या जागतिक अन्न पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. जागतिक अन्न पुरस्कार एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. तर पहिला जागतिक अन्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिला जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर एम एस स्वामीनाथन यांना मिळालेला आहे. तसेच एक प्रसिद्ध बघा, राष्ट्रीय शेतकरी आयोग, आपण बऱ्याचदा न्यूजमध्ये ऐकतो की राष्ट्रीय शेतकरी आयोगाच्या शिफारशी लागू करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. तर जो राष्ट्रीय शेतकरी आयोग आहे तो एम एस स्वामीनाथन हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी जवळपास तब्बल 5 अहवाल सरकारला सादर केले होते, परंतु त्यांच्या पूर्ण शिफारशी ज्या आहेत त्या अजूनही स्वीकारलेल्या नाही आहेत. तर हा आयोग कधीचा होता, तर हा विचारला जाऊ शकतो. 2004 नोव्हेंबर 2004चा राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी 5 अहवाल सुचवले आहेत. तरी त्यांच्याबद्दलचं भरपूर त्या ठिकाणी कार्य आहे, भरपूर मोठं कार्य आहे. एवढं या ठिकाणी घेणं पॉसिबल नाही, तर त्याच्यामधले काही पॉईंट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक UNEPने म्हटलेलं आहे. त्यानंतर 1972 ते 80 भारतीय कृषी संशोधन परिषद ICARचे ते महासंचालक राहिलेले आहेत. त्यानंतर 2007 ते 13 दरम्यान राज्यसभेवर सुद्धा त्यांचं नामांकन करण्यात आलं होतं. त्यांना त्यांचा कार्याचा गौरव म्हणून 1967ला पद्मश्री पुरस्कार, 1972ला पद्मभूषण, 1989ला पद्मविभूषण आणि 2024ला भारतरत्न असे सर्वच भारत सरकारचे नागरी पुरस्कार प्राप्त करणारे ते मला वाटते चौथे व्यक्ती आहेत आतापर्यंतचे, ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि 2024ला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1971 रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 1987 जागतिक अन्न पुरस्कार मिळवणारे ते पहिले होते आणि 1989 मध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. तर असे होते एम एस स्वामीनाथन. पुढे बघा, बिशन सिंग बेदी हे नाव एक लक्षात ठेवायचं आहे, कारण भारताचे क्रिकेट संघाचे ते दिग्गज माजी कर्णधार होते, ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. डावखुरे फिरकी गोलंदाज होते आणि 1967 ते 1989 या कालावधीमध्ये 79 या कालावधीमध्ये त्यांनी भारतासाठी 67 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केले. 1970 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले होते आणि 2004 मध्ये CK नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यानंतर मिरुमणी कीर्तियानी अम्मा, केरळमधील प्रौढ शिक्षणाच्या प्रेरणास्रोत म्हणजे कोण? मेरुमिनी कीर्तियानी अम्मा. देशभर त्या अल्फाबेट ग्रॅनी म्हणून देशभर त्या गाजल्या होत्या. अल्फाबेट ग्रॅनी. प्रौढ शिक्षण जे आहे या अभियानातील सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी त्या ठरल्या होत्या. शिक्षणाशी संबंधित त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे, प्रौढ शिक्षणाशी संबंधित. 2020 मध्ये कॉमनवेल्थच्या लर्निंग गुडविल अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2019चा नारी शक्ती पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. पुढे आहे मनोहर सिंग किंवा एम एस गिल. एम एस गिल हे 1996 ते 2001 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त होते भारताचे आणि त्यांच्याच कार्यकाळात देशामध्ये ईव्हीएमच्या मतदानाला सुरुवात झाली. फर्स्ट टाइम जर ईव्हीएम यूज केलं असेल तर ते त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं होतं. पद्मविभूषण 2000चा हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. एवढं लक्षात ठेवा, एम एस गिल कोण होते? मुख्य निवडणूक आयुक्त होते. एस व्यंकटरमण हे भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे ते 18वे गव्हर्नर होते, एस व्यंकटरमण. तसेच ते केंद्रीय अर्थसचिव सुद्धा राहिलेले आहेत. पुढे आहे सलीमुल हक, प्रसिद्ध हवामान बदल तज्ञ सलीमुल हक. ते इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंटचे संचालक होते. सलीमुल हक यांनी 2007 मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळालेल्या IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज च्या अहवालामध्ये योगदान दिले होते. तर ह्या IPCCला
2007 मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे, शांततेचा. आणि ही जी संस्था आहे ही एक जे क्लायमेट चेंजच्या बद्दल अहवाल त्या ठिकाणी काय करत असते, प्रसिद्ध करत असते. तर या या अहवालांमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी होतं सलीमुल हकचं. तर हवामान बदल तज्ज्ञ होते ते. बबनराव ढाकणे ऊर्जा मंत्रालयामध्ये 1990 ते 1991 असं केंद्रीय राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. 9व्या लोकसभेत जनता दलाचे सदस्य ते होते. बीड मतदारसंघातून 9व्या लोकसभेचे सदस्य होणारे ते वंजारी समाजातील पहिले व्यक्ती ठरले होते. जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते पद त्यांनी भूषवलेलं आहे. तसेच विधानसभेमध्ये उपसभापती पद त्यांनी बबनराव ढाकणे यांनी भूषवलेलं आहे. त्यानंतर तितक्याच महत्त्वाच्या फातिमा बीबी व्हेरी IMP आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश होण्याचा मान कुणाला मिळालेला आहे? न्यायाधीश फातिमा बीबी, सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश. तसेच अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहे महिलाच्या संबंधित. तामिळनाडूच्या पहिल्या महिला राज्यपाल, हे एक महत्त्वाचं आहे की कोणत्या राज्याचं राज्यपाल पद फातिमा बीबी यांनी भूषवलेलं आहे, तर तामिळनाडू. त्यानंतर उच्च न्यायव्यवस्थेत नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश, उच्च न्यायव्यवस्थेत पहिल्या मुस्लिम न्यायाधीश, आशियातील सुप्रीम कोर्टाच्या प्रथम महिला न्यायाधीश, हे सर्व विक्रम त्यांच्या नावावर आहेत. बार काउन्सिल परीक्षेत गोल्ड मेडल मिळवणारी पहिली महिला फातिमा बीबी हे ठरली होती. माहितीपट आहे त्यांच्यावर निथीपथाइले धीरा वनिता, निथीपथाइले धीरा वनिता हा माहितीपट त्यांच्यावर काढलेला आहे. त्यानंतर आहेत डॉक्टर SS बद्रीनाथ, ज्येष्ठ नेत्रशल्य विशारद, चेन्नई येथील शंकर नेत्रालयाचे संस्थापक. मेडिकल रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, डॉक्टर BC रॉय राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2010 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ॲनालिसिस कॉसा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. ठीक आहे, डॉक्टर ऑफ सायन्स ॲनॉरिस कॉसा हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय ठरले होते. त्यानंतर आहे बघा N गोस्वामी, प्रख्यात कला इतिहासकार आणि लेखक ते होते. पहाडी चित्रकला आणि भारतीय लघुचित्रांवरील शिष्यवृत्तीसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांना सुद्धा पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहेत महत्त्वाचे, एक म्हणजे डोयन ऑफ इंडियन हॉस्पिटॅलिटी, डॉयन ऑफ इंडियन हॉस्पिटॅलिटी म्हणून कोणाला ओळखले जाते? पृथ्वीराज सिंग ओबेरॉय. जे ओबेरॉय हॉटेल्स आहेत त्याचे संस्थापक हेच आहेत, पृथ्वीराज सिंग ओबेरॉय. ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष. भारतातील हॉटेल व्यवसायाला एक नवी दिशा कोणी दिली? पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी दिली. त्यांना 2008 मध्ये त्यांचा कार्याचा गौरव म्हणून पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ओबेरॉय हॉटेल आणि रिसॉर्ट ब्रँडची स्थापना कोणी केली? पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी केली. पुढे आहेत डॉक्टर व्ही मोहिनीगिरी, महिला हक्क कार्यकर्त्या आहेत. पद्मभूषण पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्यांनी 1972 मध्ये नवी दिल्ली येथे वॉर विडोज असोसिएशनची स्थापना सुद्धा केलेली आहे. आणि डॉक्टर व्ही मोहिनीगिरी हे जे माजी राष्ट्रपती आहेत डॉक्टर व्ही गिरी यांच्या कोण आहेत? सून त्या होत्या. त्यानंतर तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत डॉक्टर प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका आणि किराणा घराण्याशी त्या संबंधित आहेत. आपली आणि महाराष्ट्रातील आहेत. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपण्यासाठी त्यांनी डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशनची स्थापना केली. तसेच शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी त्यांनी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची स्थापना केली. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीनही महत्त्वाचे नागरी पुरस्कार प्राप्त आहेत, हे लक्षात घ्या. 2022 मध्येच त्यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1991, पुण्यभूषण पुरस्कार, पुण्यातील अटल संस्कृती पुरस्कार इत्यादी पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहेत. पुढे आहेत उस्ताद रशीद खान, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील विख्यात नाव म्हणजे कोण? उस्ताद रशीद खान. रामपूर सहवासन घराण्याशी ते संबंधित होते. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण 2022ला, बंगभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त आहे. त्यानंतर महत्त्वाचं नाव आहे मुनव्वर राणा. उर्दू साहित्य आणि कविता, विशेषतः त्यांच्या गझलमधील योगदानामुळे प्रचंड लोकप्रिय
ते गझलकार होते. मुनव्वर राणा, पारंपरिक गझल शैलीतील आईचे गुण समोर आणणारी मा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता. साहित्य अकादमी पुरस्कार 2014 त्यांना प्राप्त आहे. त्यानंतर डॉक्टर प्रभाकर मांडे, लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक, उपासना प्रधान व रंजन प्रधान लोकगायकी परंपरेची विस्तृत मांडणी त्यांनी केली. त्यामुळे जे मराठवाड्यातील लोकपरंपरा आहेत पहिल्यांदाच अभ्यासल्या गेल्या. कोणाच्यामुळे? डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्यामुळे. ठीक आहे. मराठवाड्यातील लोकपरंपरा पहिल्यांदाच अभ्यासल्या गेल्या. अखिल भारतीय मराठी लोककला संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना डिलीट पदवीने सन्मानित केलेलं आहे. पद्मश्री पुरस्कार 2023 मध्ये त्यांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर आहेत बघा डॉक्टर आपलं फली सॅम नरिमन सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील ते होते. भारतीय बार असोसिएशनचे अध्यक्ष ते होते. त्यानंतर भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. राज्यसभेचे सदस्य होते नामनिर्देशित. सर्वोत्कृष्ट प्रतिसादक मेमोरॅन्डमसाठी 20 मुस्ट ईस्टचा अली नरिमन पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. आत्मचरित्र आहे त्यांचं बिफोर मेमरी फेड्स. त्यांना पद्मभूषण पुरस्कार असेल. पद्मभूषण, पद्मविभूषण हे 2 महत्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. त्यानंतर आहे बघा मनोहर जोशी, अत्यंत महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचे 12वे माजी मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत. ठीक आहे. तर हे बघा, हे काही घडामोडी ज्या आहेत आपण ह्या पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करूया. पुढे आहेत बघा महत्वाचे व्यक्तिमत्व, ते म्हणजे मनोहर जोशी. तर मनोहर जोशी हे परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत. 100% यांच्यावर प्रश्न येणार आहे. यांच्याबद्दल बघा, हे महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री आलेले आहेत. तर महाराष्ट्राचे ते माजी मुख्यमंत्री आहेत. 12वे मुख्यमंत्री ते होते. कार्यकाळ होता त्यांचा 1995 ते 1999. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. लोकसभेचे 13वे सभापती, लक्षात घ्या, लोकसभेचे कितवे? 13वे सभापती ते राहिलेले आहेत 2002 ते 2004 या कार्यकाळादरम्यान. तसेच अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे केंद्रामध्ये. महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री कोण? तर मनोहरराव जोशी. कारण 1960 पासून काँग्रेस या पक्षाचे मुख्यमंत्री झालेले आहेत. पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला होता. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. कोणत्या पक्षाशी संबंधित होते? शिवसेना. त्यानंतर त्यांची जर कारकीर्द पाहिली तर ते नगरसेवक त्या ठिकाणी होते मुंबई महानगरपालिकेचे. त्यानंतर मुंबईचे महापौर झाले. त्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेवर ते गेले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभा सदस्य झाले, लोकसभा सदस्य झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले, तसेच राज्यसभेचे सदस्य सुद्धा ते राहिलेले आहेत. म्हणजे असं कोणतंच त्यांनी सदन सोडलं नाही की त्यांचे ते सदस्य राहिलेले नाहीत. म्हणजे सर्वच याच्यामध्ये ते निवडून गेलेले आहेत. तर एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे कोण? मनोहरराव जोशी. 100% एवढी माहिती आपण त्यांच्याबद्दलची पाहिलेली आहे. ठीक आहे. पुढे आहे बघा अमीन सयानी. हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत, कारण हे त्या काळातील खूप जास्त प्रसिद्ध निवेदक होते. आकाशवाणीवरील कार्यक्रम ते निर्माते होते. रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर त्यांच्या बिना का गीतमाला या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाने अनेक विक्रम त्यांनी त्या काळात मोडीत काढले होते. पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हिंदी रत्न पुरस्कार, अशा विविध मान सन्मान त्यांना त्या काळात मिळालेले होते. पंकज उधास हे कोण आहेत? तर ख्यातनाम गायक होते. यांचे खूप बरेचसे प्रसिद्ध गाणे आहेत. चिठ्ठी आई है, और अहिस्ता कीजिए बात ना कर कजरी की धार, चांदी जैसा रंग तेरा, आज फिर तुम पे प्यार आया है, असे कितीतरी प्रसिद्ध गाणे पंकज उधास यांनी गायलेले आहेत. पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. संगीत नाटक अकादमी अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा गौरव केलेला आहे 2012 मध्ये. तर पंकज उधास हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर गायन या क्षेत्राशी संबंधित आहेत. पुढे काही वन लाईनर घेतलेले आहेत. तर काही बरेचसे प्रश्न असे असतात की एखादा संबंधित व्यक्ती निधन झाल्यानंतर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे, असा प्रश्न विचारला जातो. तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण घेतलेला आहे बघा. गॉर्डन मूर 1968 मध्ये संगणकाचे जे प्रोसेसर असतात त्याची निर्मिती करणारी कंपनी आपल्याला माहित आहे इंटेल कंपनीचे संस्थापक किंवा इंटेल कंपनीची स्थापना 1968 मध्ये
गॉर्डन मूर यांनी केली होती, ज्यांच्या अलीकडेच निधन झालेले आहे. अभय छजलानी हिंदी दैनिक नई दुनियाच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष होते. 2009ला पद्मश्री पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. ओवेन डेव्हिडसन. ओवेन डेव्हिडसन कोण आहेत? ऑस्ट्रेलियाचे माजी टेनिसपटू. तर एक महत्वाचे टेनिसपटू होते ओवेन डेव्हिडसन. त्यानंतर शारदा राजनयंगार, प्रसिद्ध पार्श्वगायिका. स्वतःचा पॉप अल्बम प्रसिद्ध करणाऱ्या शारदा ह्या पहिल्या भारतीय महिला गायिका ठरल्या होत्या गायिका होत्या. शारदा शारदा राजनयंगार गायिका होत्या प्रसिद्ध. लक्ष्मण केवटे पहिल्या बसचे ते वाहक म्हणजेच कंडक्टर होते पहिल्या बसचे. पहिली बस जी आहे ती अहमदनगर ते पुणे मार्गावर 1 जून 1948 रोजी राज्य परिवहन मंडळाची पहिली बस त्या ठिकाणी धावली होती. त्याच्यामध्ये लक्ष्मण केवटे हे काय होते? कंडक्टर होते. बघा 75 वर्ष घटनेला पूर्ण झालेली आहे त्या. आणि हे जे कंडक्टर होते त्यांचे निधन सुद्धा त्या ठिकाणी झालेले आहे, त्याच्यामुळे ते चर्चेमध्ये आलेलं आहे. रणजित गुहा कोण होते? प्रसिद्ध इतिहासकार होते. त्यानंतर कोरमॅक मेकार्थी पुलित्झर पारितोषिक विजेते कोण होते? कादंबरीकार ते होते. गीतांजली अय्यर राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनवरील भारतातील पहिल्या इंग्रजी महिला वृत्तसादरकर्त्यांपैकी त्या एक होत्या. गुम्फी पेंटल हे बघा महाभारतामध्ये शकुनी मामाची जी भूमिका केली होती जुन्या महाभारतामध्ये, त्याच्यामध्ये शक्तिमान मुकेश खन्ना जो होता तो भीष्म पितामहाचा रोल ज्याने केला होता, त्याच्यामध्ये शकुनी मामाचा रोल कोण केला होता? गुम्फी पेंटल यांनी केला होता, ज्यांच्या अलीकडेच निधन झालेले आहे. बघा अमाता एडू ह्या कोण आहेत? आफ्रिकेतील सर्वात ख्यातनाम स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांची ओळख आहे अमाता एडू यांची. त्या घानाच्या शिक्षण मंत्री सुद्धा राहिलेल्या आहेत. त्यानंतर नितीन चंद्रकांत देसाई प्रसिद्ध प्रख्यात कला दिग्दर्शक. ND स्टुडिओ त्यांनी स्थापन केला होता, त्यासाठी कर्जत या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हणले जात आहे. ठीक आहे. एकेकाळी जगातील मोस्ट वॉन्टेड कॉम्प्युटर्स हॅकर्सपैकी एक असलेले अमेरिकेचे केविन मिटमिनिक यांच्या वयाच्या 59व्या वर्षी निधन झाले. केविन मिटमिनिक कोण होते? हॅकर्स होते. त्यानंतर बालादीर गदर शोषण अन्यायाविरुद्ध कविता गीतातून क्रांतिकारी बंडखोर विचारांच्या ठिणग्या पाडणारे तेलंगणातील सुप्रसिद्ध कवी कोण? बालादीर गदर यांचे निधन झाले. त्यांचं मूळ नाव होतं गुमादी विठ्ठलराव. त्यानंतर DRDOचे माजी संचालक बघा डॉक्टर VS अरुणाचलम यांचं सुद्धा अलीकडेच निधन झालेलं आहे, ज्यांनी DRDOचं प्रमुख ते होते. जॉन वॉर्नॉक अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ होते. ॲडोबे इंक ही जी कंपनी आहे ते याचे सहसंस्थापक होते. डॉक्टर शक्तिकांत अहंकारी गावोगावी त्यांनी काय केला? बसच्या प्रवासात वैद्यकीय सेवा देणारी भारतीय वैद्यकांची चळवळ त्या ठिकाणी उभी केली. हॅलो फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ती चळवळ उभी केली. गावोगावी जाऊन त्यांनी वैद्यकीय सेवा पुरवलेली आहे डॉक्टर शक्तिकांत अहंकारी यांनी. त्यानंतर जसवंती बेन पोपट एक महत्वाच्या त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल गृहउद्योजिका त्या होत्या. जसवंतीबेन पोपट बघा श्री महिला गृहोद्योग म्हणजेच लिज्जत पापड याची जी स्थापना केली ती कोणी केली? जसवंतीबेन पोपट यांनी केली. यांच्या सहसंस्थापिका त्या आहेत. पद्मश्री पुरस्काराने सुद्धा त्या सन्मानित आहेत. इयान विल्मट. डॉली मेंढी माहीत आहे? डॉली मेंढीची जी सर्वात आधी जी प्राण्याची क्लोनिंग करण्यात आली यशस्वीपणे, तर ती डॉली मेंढीची करण्यात आली. आणि ती कोणाची कन्सेप्ट होती? इयान विल्मट हे त्याचे जनक आहेत. डॉली मेंढी क्लोनिंगची संकल्पना मांडणारे शास्त्रज्ञ यांच्या अलीकडेच काय झालेले आहे? निधन झालेले आहे. पुढे आहे गीता मेहता, लेखिका पत्रकार बिजू पटनाईक यांच्या कन्या म्हणजेच नवीन पटनाईक यांच्या भगिनी गीता मेहता यांचं निधन झालेलं आहे, या लेखिका पत्रकार होत्या. त्यानंतर रुस्तम कपूर पॅटॅग्युलर आणि रणजी चषक स्पर्धा खेळणारे ते एकमेव क्रिकेटपटू होते रुस्तम कपूर. त्यानंतर वलरमथी या चंद्रयान-3 सह इस्रोच्या ज्या अनेक मोहिमा झाल्या त्या मोहिमांमध्ये प्रक्षेपकाच्या उड्डाणावेळी उलट गिनती करणाऱ्या शास्त्रज्ञ होत्या वलरमथी. ते 3, 2, 1 अशी जी काउंटिंग असते त्या काउंटिंग करणाऱ्या होत्या. चंद्रयान-3 मध्ये सुद्धा त्यांनी तशी काउंटिंग केली होती. त्यांच्या अलीकडेच निधन झालेले आहे.
लुईस ग्लक प्रसिद्ध अमेरिकन कवयित्री होत्या आणि 2020 सालच्या साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेत्या त्या होत्या, लुईस ग्लक. त्यानंतर सर बॉबी चार्लटन प्रसिद्ध फुटबॉलपटू होते. अभिनेता मायकल गॅम्बन बघा, हॅरी पॉटर हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटची एक सिरीजच आहे. त्या मालिकेतील प्रोफेसर डंबलडोर जे आहेत त्यांची भूमिका कोणी केली होती? मायकल गॅम्बन यांनी केली होती. श्री रामलिंग स्वामी ज्यांना वल्लार म्हणून म्हटले जाते, त्यांची 200वी जयंती साजरी करण्यात आली 5 ऑक्टोबर या दिवशी. श्री रामलिंग स्वामी ते 19व्या शतकातील एक प्रमुख तमिळ कवी आणि ज्ञानसिद्ध वंशाचे सदस्य ते होते. कोण? श्री रामलिंग स्वामी. एन शंकरय्या महत्वाचे आहेत, एक प्रमुख स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी CPIM जी आहे त्याचे संस्थापक सदस्य ते राहिलेले आहेत, एन शंकरय्या. तसेच डाव्या चळवळीतील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी ते एक होते. पद्मनाभ आचार्य भारतीय जनता पक्षाचे नेते, नागालँडचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत. त्यानंतर अभिनेते चंद्रमोहन यांचे निधन झालेले आहे, ते प्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. त्यानंतर आहे बघा सुब्रत रॉय, सहारा समूहाचे संस्थापक. सहारा वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते. सहारा टीव्हीची सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली होती. तर सहारा हे जे काही समूह आहे त्याचे संस्थापक कोण? सुब्रत रॉय. त्यानंतर धुब्र नारायण घोष भारतीय स्टेट बँकचे 12वे अध्यक्ष होते. त्यांना देशातील अनेक आर्थिक सुधारणांचे श्रेय दिले जाते. त्यानंतर इम्रोज प्रसिद्ध कवी आणि चित्रकार होते. थांगा डॉलोंग त्रिपुराचे प्रसिद्ध संगीतकार, पद्मश्री 2019 प्राप्त झालेला आहे. त्रिपुराचे प्रसिद्ध संगीतकार थांगा डॉलोंग. बघा आता याच्यावर प्रश्न आला तर असाच येऊ शकतो की नेमका हा जो व्यक्ती आहे, ठीक आहे, वेदप्रकाश नंदा नेमके हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे प्रश्न याच्यावर येतील. त्याच्यामुळे आपण हे वन लाईनर मध्ये घेतलेले आहे. जे यात महत्वाचे होते ते ऑलरेडी आपण डिटेलमध्ये कव्हर केलेले आहे. पुढे आहेत बघा सँड्रा डे ओ कॉनर, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश. मॅथ्यू पेरी फ्रेंड्स मुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते, चॅडलर बिंगची भूमिका त्या फ्रेंड्स या मालिकेमध्ये त्यांनी केली होती. ली कचियांग चीनचे माजी पंतप्रधान, प्रसिद्ध अर्थतज्ञ. वेदप्रकाश नंदा भारतीय अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कायदा तज्ज्ञ ते होते. 2018 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला होता. प्रसिद्ध अभिनेते, तामिळ सुपरस्टार आणि राजकारणी विजयकांत यांचे निधन झालेले आहे. मल्याळम संगीत दिग्दर्शक KJ रॉय यांचे निधन झाले. मल्याळम चित्रपट संगीत जगतातील पहिले टेक्नो संगीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर एन रामचंद्रन ज्येष्ठ चित्रकार, मोठ्या कॅनव्हासवरील रंगीबिरंगी तेल आणि जलतरंगातील चित्रांसाठी ते प्रसिद्ध होते. 2005 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. कोण होते? चित्रकार होते. ए रामचंद्रन. डॉक्टर नित्या आनंद सहेली या आपल्या पहिल्या गर्भनिरोधक गोळीची निर्मिती कोणी केली होती? डॉक्टर नित्या आनंद. महत्वाचे आहेत डॉक्टर नित्या आनंद यांनी सहेली या पहिल्या गर्भनिरोधक गोळी भारतामध्ये जी आणली ती डॉक्टर नित्या आनंद यांनी आणली. त्यांना 2012चा पद्मश्री पुरस्कार सुद्धा प्राप्त आहे. दिग्दर्शक नॉर्मन ज्यूसन यांचे निधन झालेले आहे. कोण होते ते? डायरेक्टर होते नॉर्मन ज्यूसन. इतिहासकार आर चंपकलक्ष्मी यांचे निधन झालेले आहे. कविता चौधरी प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या होत्या, ज्यांच्या अलीकडेच निधन झालेले आहे. पुढे आहे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते फारुख नाझकी यांचे सुद्धा निधन झालेले आहे. उषा किरण खान यांचे निधन झालेले आहे. त्या प्रख्यात हिंदी आणि मैथिली लेखिका होत्या. पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहे. सादी मोहम्मद प्रसिद्ध बांगलादेशी रवींद्र संगीत गायक, ठीक आहे, रवींद्र संगीत गायक, प्रसिद्ध बांगलादेशचे ते होते. रवींद्र संगीत म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली भारतीय उपखंडातील गाणी होय, ठीक आहे. तर ते त्यांच्याशी संबंधित आहेत. सादी मोहम्मद. शास्त्रज्ञ पीटर हिग्स. बघा भारतीय संशोधक सत्येंद्रनाथ बोस यांच्यासह एकत्रित नव्हे, हिग्स बोसॉन म्हणजेच देवकण गॉड पार्टिकल ज्याला आपण म्हणतो, त्यालाच काय म्हणतात? हिग्स बोसॉन. याचा शोध कोणा लावलेला आहे? त्याचा शोधाचं त्यांच्या शोध बघा, दोन व्यक्ती त्याच्या समोर येतात. गॉड पार्टिकल किंवा हिग्स बोसॉन बघा नावच काय दिलेलं आहे गॉड पार्टिकलला?
हिग्स बोसॉन पार्टिकल. हिग्स म्हणजे कोण? पीटर हिग्स. बोसॉन म्हणजे कोण? सत्येंद्रनाथ बोस. त्यांच्यावरूनच त्याचं नाव काय केलेलं आहे? हिग्स बोसॉन केलेलं आहे. याचा शोध कोणी लावला होता गॉड पार्टिकलचा? तर हिग्स, पीटर हिग्स यांचं आताच निधन झालेलं आहे. मीना चंदावरकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, प्राथमिक शिक्षणात मोलाचे योगदान दिलेले आहे. संजय भाऊ काणे, नागपूरमधून सुप्रसिद्ध ॲथलेटिक्स प्रशिक्षक ते आहेत. त्यानंतर सुधीर कक्कर, प्रसिद्ध लेखक, सांस्कृतिक समीक्षक, भारतीय मनोविश्लेषणाचे जनक, फादर ऑफ सायको ॲनालिसिस कोणाला म्हणतात? फादर ऑफ सायको ॲनालिसिस म्हणतात सुधीर कक्कर यांना. प्रसिद्ध लेखकही आहेत आणि मनोविश्लेषक सुद्धा आहेत, समीक्षक आहेत. ॲलिस मुनरो, नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका आहेत. लघुकथांच्या लिखाणासाठी प्रसिद्ध होत्या. पहिल्या कॅनेडियन व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. वसंत केशव पाटील, ग्रामीण मराठी आणि हिंदी साहित्यात त्यांनी मोठे योगदान दिले. डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांच्या दशद्वार ते सोपान या आत्मचरित्राच्या अनुवादासाठी त्यांना 1996 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला होता. वसंत केशव पाटील. त्यानंतर सुरजित पातर, पंजाबी मातीचा सुगंध लागलेल्या कविता लिहिणारे अत्यंत लोकप्रिय कवी कोण? सुरजित पातर. पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. साहित्य अकादमी पुरस्कार, पंचनाद पुरस्कार, सरस्वती सन्मान, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. सुरजित पातर पंजाबी, त्या ठिकाणी पंजाबी कवी होते ते. पंजाबी मातीचा सुगंध लागलेल्या अत्यंत लोकप्रिय कवी होते. ठीक आहे. अभिनेता बर्नार्ड हिल यांचे निधन झालेले आहे. टायटॅनिक आणि द लॉर्ड ऑफ रिंग्स हे जे प्रसिद्ध चित्रपट आहेत त्या चित्रपटातील भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. प्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकार आणि चित्रपट निर्माते पॉल ऑस्टर यांचे निधन झालेले आहे. द न्यूयॉर्क ट्रायलॉजी हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुढे आहे चित्रपट निर्माते संगीत सिवन यांचे काय झालेले आहे? निधन झालेले आहे. चित्रपट निर्माते होते. प्रसिद्ध उर्दू लेखक आणि शिक्षण तज्ज्ञ सलाम बिन रज्जाक यांचे निधन झालेले आहेत. उर्दू लेखक होते तसेच शिक्षण तज्ज्ञ होते. त्यानंतर तामिळ पार्श्वगायिका उमा रमणन यांचे अलीकडे निधन झालेले आहे. तर ह्या काही आपण सिंपली वाचून घेतलेल्या आहेत. मोस्ट जो फोकस तुम्हाला करायचा जो वरच्या याच्यावर करायचा आहे, खालचे जे काही महत्त्वाचे आहेत ते याच्यामधले तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो टॉपिक असणार आहे आपला आर्थिक घडामोडी त्याला आपण सुरुवात करणार आहे. धन्यवाद.